हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज लॉर्ड. आशीर्वादित आहात. देव चांगला आहे तर त्याची दया समाधान आहे. पुन्हा एकदा नवीन महिन्याचा पहिला दिवस देवाचं महान कृपा दयेसाठी धन्यवाद. आज आम्ही जिवंत आहोत तर बाबाची कृपा आहे. हालेलुया. कारण आम्ही बसलो झालो नाही, कारण त्याची दया सनातन आहे. देवाच्या दूत प्रीतीने कृपेने त्याने आपला देव सांभाळला तर कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा एक बार आज विशेष वचनाद्वारे देव बाबा प्रत्येकाशी बोलणार आहे. 7वा हा परफेक्शन आहे. प्रभूची इच्छा हाच आहे की आम्ही त्याची लेकरे म्हणून कसं राहावे, कसं जगावे. जसं आम्ही आपल्या मुलांसाठी योजना आखतो, आमची एक इच्छा असते की आमची मुलं असं व्हावी, असं राहावे. तसंच आपला बाबा पण आपल्यासाठी काहीतरी योजना आखलेला आहे. त्यांची पण असं इच्छा असते की माझी मुलं असं पाहिजे, माझ्यासारखं पाहिजे, माझ्यासारखं तुम्ही राहायला पाहिजे, माझं विजय जीवन. येशू कुठं हरले का हो? कुठं हरले त्याच्या जीवनामध्ये? कधी शब्द नाही, असं कुठल्या गोष्टी नाही, अजिबात नाही. म्हणून देवाची इच्छा की आम्ही पण असं राहायला पाहिजे. मोर दॅन कॉन्करर्स, महाविजयी. हालेलुया. आज वचन आहे बायबलचं वचन मध्ये मांडलेल्याप्रमाणे देवाची महान कृपेसाठी धन्यवाद. 2 तिमोथीकरास 2 अध्याय 19 वचन. 2 तिमोथीकरास 2 अध्याय 19 वचन. 2 तिमोथी 2:19. दोन 2 हा. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. Amen. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. येस. प्रभू आपले जे आहे त्याला ओळखतो आणि जे कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. रिपीट. 2 तिमोथी 19. 2:19. हा. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. हालेलुया. देवाने गाठलेला स्थिर पाया टिकून राहतो. हा पाय म्हणजे हा फाउंडेशन म्हणजे जीसस आहे, येशू आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये सर्व बांधकाम आहे, ख्रिस्तामध्ये जग आहे, ख्रिस्तामध्ये हिस्ट्री आहे. भले जग काय पण म्हणू दे, लोक काय पण म्हणू दे, इतिहास ख्रिस्ताच्या द्वारे सुरू आहे. हालेलुया. सर्व काही ख्रिस्ताद्वारेच आहे. मग इथं काय म्हणते, ख्रिस्ताने देवाने टाकलेला हा स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. पाया जरी चांगला नाही, घरचं बांधकाम व्यवस्थित होत नाही. पाया जरी चांगला नाही, वर किती पण तुम्ही सजवा नटवा, ते कधी पण पडू शकतो, डेंजर आहे. पण देवाचं वचन म्हणते ख्रिस्ताचा हा जो फाउंडेशन आहे हा स्थिर पाया आहे. त्या पायावर आम्ही आज जर आपलं घर बांधत आहे, विश्वासाची घर आपण बांधत आहे, तर पुढचं वचन तिथंच त्यामध्ये पुढचं आहे. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. हा. प्रभू आपले जे आहे त्यांना ओळखतो. आमेन. आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. हालेलुया. हालेलुया. पहिला पॉइंट, प्रभूची जे लोक आहेत त्यांना देव ओळखतो. हालेलुया. म्हणतात ना आपली ओळख पाहिजे. सगळे देवाला ओळखतात. देव किती लोकांना ओळखतात? हालेलुया. आता तुम्ही देव सगळ्यांना बघतो, सगळ्यांना बघतात. बघणे वेगळं, ओळखणे वेगळं. हॅलो. बघणे वेगळं आहे, ओळखणे वेगळं. आता आपला प्रधानमंत्री आहे, सगळं इंडिया काय सगळं जग ओळखते. मोदी म्हणजे है ना 56. हालेलुया. सगळे ओळखतात कारण ते आलं तर डॅशिंग केलं त्यांनी इंडियाला. बरोबर आहे ना? म्हणजे एक प्रकारे लोकांना धबधबा आली, जगामध्ये त्यांच्याबद्दल प्रेशर आलं, सगळे ओळखतात. त्यांनी किती लोकांना ओळखतात हो? आपण तरी ओळखतात काय? ओळखतात काय? वचन काय म्हणते, ज्याची ओळख ख्रिस्ताला झालेली आहे ते लोक धन्यवादित आहेत. The God knows those who love him. जे देवावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना देव ओळखतो, सगळ्यांना ओळखत नाही. हालेलुया. बघा येशूकडे बरेच प्रकारचे लोक येतात. कोण म्हणतात मला काहीतरी दे, काहीतरी पाहिजे. कोणतरी म्हणतात कुठं सगळं. आजच यायच्या पूर्वी एका कर्नाटकातून कोणाचा एक फोन आलेला. ते सांगत होते काय करू म्हणाले, लग्न होऊन 9 वर्ष काय 11 वर्ष झाले, लई देव केले, सगळं देव केले, कुठंच काय झालं नाही. बघा तुम्ही जरा प्रार्थना करा. कन्नड मध्ये बोलत होते, तुम्ही जरा प्रार्थना करा. म्हणलं देव मध्ये येशूला घेऊ नको म्हटलं. हालेलुया. येशू एकच देव आहे. तू हजारो लोकांमध्ये एकाला बसू नकोस म्हटलं, हा एकटाच आहे. हालेलुया. तू सगळ्यांकडे जाऊन केलीस, काय झालं मी प्रार्थना करतो होणार. हालेलुया. म्हटलं कोण ती माहित नाही, त्याला येशू माहित नाही, काय नाही.
मांडीवर तुझ्या पोटावर तूच हात ठेव म्हटलं, हात ठेवली, प्रेयर केली, माझा विश्वास नक्की होणार. हालेलुया. बायबल काय म्हणते, देवाची जी आहे त्यांना देव ओळखतो. आम्ही म्हणतो ना, किती पण तुम्ही जगात फिरावं, कुठं पण राहा, माझा कुटुंब, माझी लोक, माझा नवरा, माझी मुलं, माझी बायको किती असते, आहे की नाही? माझं हा वेगळा एक बॉन्ड आहे की नाही? आता मुली बघा, तुम्ही आणि मी जन्मल्यापासून आई बाबाच्या घरात बहीण भाऊ भांडून तंटा करून एकमेकांच्या अंगावर पडून मारून फिरून काय काय करून मोठं झालं. लग्न झाल्यानंतर माझं घर इकडं आहे, कुठं आहे? नवऱ्याचं घर पाहिजे, बायबलप्रमाणे आहे, पण चांगलं लागलं. आपण काय म्हणतो, माहेरचं याच्यावर आपल्या एवढं चालत नाही. बघता बघता भाऊ बहिणी बोलत नाही, कार्याने जगाची कुणी कुणाशी बोलत नाही, सगळी ईर्ष्येमध्ये भरतात. आता पुढं कसं असतं, पुढं स्टेप, मी काय घेतली तुला सांगणार नाही, तू काय घेतलं सांगणार नाही, त्यांची मुलं काय ते शिकले, माझी मुलगी असं शिकवणार, त्यांचा मुलगा शिकवलं की माझ्या मुलग्याला काय, कॉम्पिटिशन आपला सुरू असते. कुणी बोलत नाही, कुणी एकमेकांच्या समस्या शेअर पण करत नाही. इतकं भयंकर दिवस आहे. हालेलुया. आमची लोक, आमची लोक, आमची लोक, पण कुटुंबामध्ये मात्र आमची, माझी, माझी. देवाचं वचन म्हणजे जे देवाचे आहे त्यांना देव ओळखतो, जे देवाचे लोक आहेत त्यांना देव ओळखतो. दुसरा पॉइंट आहे यामध्ये, जे कोणी देवाचं नाव घेतात. पहिली पॉइंट, जे देवाचे आहे त्यांना देव ओळखतो. दुसरी गोष्ट, जे देवाचे नाव घेतात त्यांनी कसं राहावे, अनितीपासून दूर राहावे, जे काही वाईट आहे त्यापासून दूर राहावे. कारण आमचा दिन चांगला आहे, आमचा डॅडी चांगला आहे, ते चांगलं आहे, चांगलं होते, चांगलं आहे आणि चांगलंच राहणार. पण आम्ही काय केले पाहिजे, आम्ही पण सर्व अनितीपासून दूर राहिले पाहिजे. पहिली गोष्ट, स्थिर पाया ख्रिस्ताचा पाया आहे. यावर आम्ही आपलं घर असले जात असताना पहिली मध्ये देवाचे आहे ते त्याला ओळखतो. पहिला कोरिंथ 8 अध्याय 3 वचन असतो. पहिला कोरिंथीकर 8 अध्याय 3 वचन. 1 Corinthians 8:3. तिथे स्पष्टपणे म्हणजे ते देवावर प्रेम करतात, त्यांची ओळख देवाला झालेली आहे. वाचा. पहिला कोरिंथीकरास पत्र 8:3. हा, जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे. आमेन. हालेलुया. इथे छाती टोकून गरडून किंचाळून सांगायची गरज नाहीये. इफ यू लव्ह द लॉर्ड नोज यू. जर तुम्ही देवावर प्रेम करता, देव तुम्हाला ओळखतो. काय मोठे मोठे काहीतरी करायची गरज नाहीये. देव हृदय पारखणारा देव आहे. कोण जे देवावर प्रेम करतात तो देवाचं मन कधी दुखवणार नाही. दुखवतात का? एखादा व्यक्ती आपल्याला आवडत आहे, कसं पण करून त्यांना खुश ठेवायला बघतो की नाही आपण, बघतो की नाही? काय पण करून त्यांना खुश ठेवतात. त्याने काय तर म्हणलं की नाही बाबा, अजिबात ह्यांचं न दुखवायचं नाही. बायबल काय म्हणते, जर आम्ही देवावर प्रेम करतो, देवाला आमची ओळख झालेली आहे, देव आम्हाला ओळखतो. आम्ही मोठे मोठे लव्ह लेटर लिहायची गरज नाहीये देवाला. आय लव्ह यू म्हणायची गरज नाहीये. ही नोज, तो ओळखतो आपल्याला. कसं ओळखतो? देवावर प्रेम करणारे लोक झोपता बसता उठता, डॅडी तू पाहिजे, तू पाहिजे, बाकी काही मागत नाही. ही वेडी बघाय, काय मागत नाही बाबाकडे, पडतो पाहतो तू पाहिजे. लोकांसाठी मदतीची प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करतो, प्रेयर करतो, ते वेगळं आहे. पर्सनल नसतं, डॅडी तू पाहिजे, तू पाहिजे. काय पण होऊ दे, जे बोलतं पाहतो होऊ दे, मिळो नाही मिळो, हो नाही हो, मला काही फरक पडत नाही. कोण बोलो कोण नाही बोलो, कोण रुसो कोण हट्ट म्हणा कोण पट्ट म्हणा, मला फरक पडत नाही. आय वॉन्ट माय डॅड. माझं डॅडी मला पाहिजे. हे काय प्रेम आहे. म्हणून मी रडत नाही, हिने प्रेम करत नाही, तिने प्रेम करत नाही. आज घरामध्ये जीवनामध्ये का दुखी आहेत लोक बघतात, मला किंमत देत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही. मला सांगा, रेस्पेक्ट आणि प्रेम मागून घ्यायचे असते का? मागून घ्यायचे असते, मी कोण तरी मला रेस्पेक्ट द्या, असते का? असं असते का? प्रेम नवऱ्याला सांगायला लागते, तुझी बायको प्रेम कर की माझ्यावर, सांगायला लागते. आई बाबांना सांगायला तुमची मुलगी प्रेम करा म्हणून,
मुलांना सांगायला लागते तुझी आई प्रेम कर म्हणून. हालेलुया. मागून घ्यायचं नाही. हालेलुया. काही लोक का घरात बसलो पूर्ण, का घरात भांडण थंडा, मला किंमतच देत नाही, मला काय बोलत नाही, मला काय विचारत नाही, माझं काय आहे की नाही, मी पण काहीतरी आहे ना घरात. कशाला पाहिजे, कशाला पाहिजे. प्रभू मध्ये रिस्पेक्ट जो पाहिजे ते कपडा काढून फेकले पाहिजे. हालेलुया. मी माझं काहीतरी आहे, मला कोणतरी चांगलं म्हणावे हा विचार करण्याचा जो जागा आहे त्याला काढून फेकले पाहिजे. येशू काय म्हटले, टेक अप युअर क्रॉस अँड फॉलो मी. दररोज आपला पदस्तंभ घ्या, माझं मागे ये. दररोज क्रॉस म्हणजे काय, येशूने क्रॉस घेतले ते क्रॉस नाही. लय लोक गळ्यात घालून फिरतात काय काय तर, हे क्रॉस नाही. हे क्रॉस म्हणजे दुःख, चिंता, काळजी, समस्या. देवाने जरी, येशूने जरी हा शब्द बोलला दररोज, इट मीन्स प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये संकट आहेत, प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये समस्या आहेत, प्रत्येक दिवस कुठे ना कुठं आपल्याला कुठला ना कुठला गोष्ट तोंड द्यायलाच लागतो. म्हणून येशूने म्हटलं माझं बाळ माझ्यामध्ये आनंदी राहा, तुझं जे आहे ना घे आणि माझं मागे ये. तू ह्याला बघू नको, ह्याला मागे टाक, तू मला बघ. समजायला पॉइंट. तुझं पुढं मी आहे, तू मला बघायचं. तुझं जो दुःख आहे ना पाठीवर घे, चल इकडे घे, क्रॉस घे, माझ्या मागे ये. काय म्हटलं येशूने, सर्व माझ्यावर टाका, तुमचं बार माझ्यावर टाका, तुम्ही घेऊन बसू नका, तुम्ही काय करू शकत नाही. काय करणार, आम्ही घेऊन बसले की ब्लड प्रेशर येणार, शुगर येणार, थायरॉइड येणार, आपण काय 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 काय. हालेलुया. बाबावर सगळं टाकलं तर आम्ही कसं असणार, निवांत. म्हणून म्हणतात जे देवाचे आहे ते त्यांना ओळखतो, जे देवावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांची ओळख देवाला झालेली आहे. आम्ही नुसतं प्रेम करतो करतो म्हणणारे नाही, तर आम्ही खरेपणाने प्रेम करणारे लोक जेव्हा आम्ही असतो, देव आमच्या जीवनामध्ये दाखवते एक एक पाहिलं. स्तोत्र 91:14 वाचा. स्तोत्र 91:14. Psalm 91:14. थँक्यू डॅडी. स्तोत्र संहिता 91:14. हा, माझ्यावर त्याचे प्रेम आहे, Amen. म्हणून मी त्याला मुक्त करीन. Amen. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, Yes. म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. हालेलुया. हालेलुया. माझ्यावर त्याचं प्रेम आहे. पहिले काय म्हणते, पहिला कोणत्या 8 मध्ये वाचलो, जे देवावर प्रेम करते त्याला ओळखतो. इथे काय म्हणतात, माझ्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. कशासाठी ते मला मुक्त करणार, त्याचं प्रेम माझ्यावर आहे, मी त्याला कसं बघू. हालेलुया. मागण्यापूर्वी मिळणार, आपण तोंड उडून बोलण्यापूर्वी आपल्याला मिळणार. कारण देव म्हणतात माझ्यावर त्याचं प्रेम आहे, मला माहित आहे माझ्या लेकराला वाचवायचं आहे, माझा लेकराचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे, तर मीच त्याचा फोकस आहे, मलाच ते काम केले पाहिजे, दुसरा कोणी करणार नाही. आम्ही काय करतो, यांच्याकडून मदत मिळेल का, यांच्याकडून काय मिळेल का, यांच्याकडून काय होईल का, काय नाही झालं मग देव, असं नाही. पूर्णपणे देवावर फोकस पाहिजे, पूर्णपणे. ऑटोमॅटिक देवाने माणसाच्या मनाशी बोलतील, कुणी ना कुणी कसं ना कसं मदत करतील. पण तर वचन सांगते माझ्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. पुढे त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, Amen. म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. कुठे ठेवणार, उच्च स्थळी. माझ्या नावाची जाणीव आहे, माझं नाव त्याला अभिमान आहे, माझं नाव त्याला ओळख आहे. गमट करतात ना, ए तुला माहित आहे का ह्यो कोण आहे, त्याचं मी आहे, सांगतात की नाही. आमदारांचा यांचा त्यांचा काय रूप, ते कुठं तर लांबून फिरत असते ना त्याच्या बरोबर, लांबून. पण बोलताना रुबाब केवढी असते लोकांची, मी अमुक अमुक व्यक्तीचा आहे, मी त्याचा आहे, मला माहिती आहे, कॉल लावला की बघा तर काय होते. देवाचं वचन काय म्हणते, त्याचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच ठिकाणी सुरक्षित ठेवेन. हे दिवस सक्त गरजेचे आहे. माहित नाही प्रियाने येणारे दिवस काय असतील, मला माहित नाही. या वर्षी 9 जानेवारीला 9 तारखेला जानेवारी 9 तारखेला पहाटे मी प्रेयर करत असताना मला एक डेट देवाने दाखवली होती. ते होता 15 जुलै. हालेलुया. 15 जुलै.
त्यावेळी मी बायबलमध्ये लिहून ठेवलं डेट, आणि ते का देवाने मला बोलले मला माहित नाही. रेग्युलरली प्रेयर करायला लागलं त्यासाठी. तुम्ही पण प्रेयर करा, गणका जवळ आलेली. हालेलुया. जुलै 15 जुलै. आणि मी बायबलमध्ये माझं कॅलेंडर असतं ना, या वर्षाचे कॅलेंडर, त्याच्यामध्ये पण असं मार्क करून बायबलमधला कॅलेंडर छोटा, त्याच्यामध्ये पण मी मार्क करून ठेवतो 15 जुलै. मी डिक्लेअर करायला देवा हा दिवस चांगलाच असणार, चांगलंच असतं. मी डिक्लेअर करायला रोज मी प्रेयर करायला त्यासाठी 15 जुलै. आणि 9 तारखेला, जानेवारी 9 तारखेला सांगितलं देव बाप्पाने 15 जुलै. मी म्हटलं 15 जुलै आमच्याकडे कोणाचा बर्थडे आहे का, काय कार्यक्रम आहे का, काय 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 म्हटलं 15 जुलै. मी खूप त्यासाठी प्रेयर पण केली आणि करायला लागलो पण असं पर्टिक्युलरली व्हॉट विल हॅपन डॅडी म्हणून विचारलो नाही. कधी कधी बाबा बोलले गप्प बसायचं, देवाने बोलले आणि म्हटलं मी फेथ डिक्लेरेशन करायला हे चांगलंच असणार, प्रार्थना करा. आय थिंक गुरुवार येतो वाटतं, ते गुरुवारी काहीतरी आहे, प्रार्थना करा 15 जुलै. हालेलुया. सगळ्यांना काहीतरी व्हायला लागले, काय आहे 15 जुलै. हालेलुया. बाबाने बोलले, लिहून ठेवले, घाबरू नका. काय म्हणते, त्याचा प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, मी त्याला उंच तरी सुरक्षित ठेवेन. बरे जग काय पण होऊ दे, इकडं तिकडं होऊ दे, काय पण घडू दे जगामध्ये, देव आपल्या लेकरांसाठी काय पण करेल, काय पण करेल. किती ईर्ष्याने माहिती का आपला देव. कधी कधी मी विचार करावं, आता देवाला पक्षपात करायला असं म्हणू शकत नाही, म्हणू शकतात काय, पण देवाचा फेवर काय लोकांवर असं विचित्र एवढं वेगळ्या पद्धतीने आला, काय लोकांना फेकून टाकले ते बाबांनी. एस्तेरच्या पुस्तकामध्ये काय केले, वस्ती राणी वाईट होती का होती बाई, वाईट होती, वाईट होती नाही, चांगली होती ती, एक नंबर चांगली बाई. मग देवाने काय केलंय, एस्तेर एका नाद मुलगी, टाकलेली मुलगी, कोणी त्याच्याकडे बघत याला राणी करायचंय. ए कोण पण ऑन द साइड प्लीज. हालेलुया. हालेलुया. आरामात वस्तीला काढून टाकली, एस्तेरला राणी केली. तिथे पण एवढ्या लोकांमध्ये फेवर, चांगल्या चांगल्या लोकांना निवडून आणले, त्यामध्ये आणि वर्षभराचा ब्युटी कोर्स काय काय करून त्यामध्ये पण देवाने कृपा पुरवली, एस्तेरची निवड झाली. नंतर तो महिनाभर त्याला बघितलं नाही तरी चालते, पण राणी झाली, है की नाही. महिनाभर बाबा परतून पण बघितले नाही, बायको आहे की काय आहे. ते ट्रायल पिरियड मध्ये होतं ना, रोज एक मिळायची ट्रायसाठी. हालेलुया. वाईट आहे, पण देवाचं वचन म्हणते त्याचा फेवर ज्याच्यावर आहे, त्याचा प्रेम ज्याच्यावर आहे, त्याच्यासाठी देव उलट पालत करतो जगाला. म्हणजे काय पण हो, त्याला काही फरक पडत नाही. अख्ख्या सृष्टीचं निर्माण केल्यानंतर उत्पत्ती 6व्या अध्यायामध्ये किती झालं होतं, किती. आता कुठली पण, आता समजा एखादं घर आपण बांधलो, लई आनंदाने इच्छेने खूप छान सजून दिसून बांधलो, थोड्या दिवसाने घर फोडायला तुम्हाला मन होईल, घर नाश करायला मन होईल. मनापासून तुम्ही बांधता घर जसं तुम्हाला पाहिजे तसं, आता तुम्हाला बरं वाटलं, जसं देवाने सृष्टी केली, देवाला बरं वाटलं, देवाला बरं वाटलं, सगळ्या गोष्टी देवाला बरं वाटलं, असं वाटलेलं घर 6व्या अध्यायामध्ये पासून सुरू करून बाबाने अख्ख्या जगाला चिंध्या करून टाकले, नाव निशाण नव्हता. किती वास मारला असेल, काय झालं असेल विचार करा. 40 दिवस 40 रात्र पाऊस. माउंट एव्हरेस्ट जे आहे ना त्याच्यापेक्षा 40 फूट हात वर, म्हणजे एवढं पाणी. काय म्हणते बायबल, ज्याची प्रेम माझ्यावर आहे त्याला मी काय करेन, उंच ठिकाणी सुरक्षित ठेवेन. बाबा एवढा जमीन, शिखरापर्यंत पाणी, त्यावर 40 फूट पाणी, त्यावर नोवाचा तारू. हॅलो, आता पण लक्षात आलं नव्हतं ना, एवढं तुम्हाला आलं नव्हतं ना एक पॉइंट. हालेलुया. सगळ्यांना वाटते नोवाचे तारू हा 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 लटकत होती, नाही 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 नाही. बायबलमध्ये जगामध्ये सगळ्यात उंच शिखर जे आहे त्याचं वर 40 हात, त्या 40 हाताचं वर नोवाचा बोट. स्वर्ग कुठं असेल गो, स्वर्ग कुठं असेल, काय अंतर, काय घ्या, असं देव आपल्या लेकरांना प्रोटेक्ट करतो. पण आता प्रॉब्लेम काय आहे, आम्ही ना देवाचा प्रेम आपल्यावर एवढा आहे, देवाला आमच्या जीवनामध्ये महान कार्य करायचं आहे, पण आम्ही लोक कायम घडत
खूप चांगलं आहे. तुम्ही जे बोलता ते घडते. तुम्ही जे बोलता ते घडते. बायबल म्हणते वाईट बोलून दुःख सोसणं, चांगलं बोलून आनंदित व्हा ना. ब्लेसिंग मिळवून घ्या ना. हालेलुया, हालेलुया. स्तोत्र 107:17 वाचूया. स्तोत्र 107:17 वचन. Psalm 107:17 verse. स्तोत्र संहिता 107:17. हा. मूर्खाने त्याच्या दुराचारामुळे व त्याच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. हालेलुया. हालेलुया. मूर्खाने काय करायला लागते? त्याच्या दुराचारामुळे, दुष्कृत्यामुळे पीडा भोगायला लागते. मूर्खपणा करू नका. बायबल म्हणते मूर्खत्वामध्ये राहू नका, मूर्खपणामध्ये राहू नका. परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला ज्ञानी केलेले आहे, तुम्ही माझे मुलं आहात तर माझे गुण प्रसिद्ध करा. हालेलुया. काय करतात मूर्ख लोकांना? देवाचा भय नसतो, देवाचा ज्ञान नसल्या कारणाने चुकतच जातात. एक लक्षात घ्या, मनुष्य जीवनात एक चूक केला त्याला लपवण्यासाठी बरेच चूक करायला लागतात. एक चूक जरी कोणी केला त्याला लपवण्यासाठी बरेच चूक करायला लागते. त्याला जोड सुरूच असते प्रोग्राम. समजाले? एक चूक. मग बायबल म्हणते मूर्खाने आपल्या मूर्खत्वामुळे भरपूर दुःख भोगायला लागते. आम्ही दुःख भोगायचं नाही तर आम्ही ज्ञानानं भरले पाहिजे. ज्ञान मिळतं फक्त देवाच्या वचनाने. हालेलुया. आता आपण बघूया नीतिसूत्र 10 अध्याय. तिथं थोडं वचन आहे. 21 पासून थोडं वचन वाचतो. नीतिसूत्र 10:21 पासून. प्रॉब्स 10:21 पासून. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 21 पासून पुढे. हा. धार्मिकाची वाणी बहुतांश पोषण करते, परंतु सर्व अक्कल नसल्यामुळे मरतात. हालेलुया. पहिली गोष्ट, धार्मिकांची वाणी काय करते? भरपूर लोकांची पोषण करते. आता वाणी पोषण, वाणीने का कोणाला पोट भरते? हॅलो, वाणीने कोणाचं पोट भरतो का? पण माणसानं वाचवतो वाणीनं. मला माहिती मी काय काय केसेस हँडल करतो, कशी करतो म्हणतो ना. असल्या केसेस मी सध्या हँडल करतो देवाच्या कृपेने. देव खूप चांगला आहे. पगार नाहीये तुम्हाला वाटत कुठेतरी केस लढायला जात असं वाटतं? अजिबात नाही. 1 रुपया पण पगार नाही, 1 रुपया पण नाही. हालेलुया. पण लोकांना वाचवणे माझं काम आहे. जबडे सापडलेले सैतानाचा त्यांना हिसकावून काढतो. कसं? घाबरत नाही अजिबात. त्याला माझी दाख आहे, त्याला माझी दाख आहे. मला माहिती आहे. लोक कधी म्हटलं ना, एवढी माझी दहशत लोकांना बसली. बसता आवडतं माझं नाव चर्चेत लोकांच्या जीवनामध्ये. ज्या लोकांनी दुसऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करायला, जे संकटातून त्रासात चालल्या त्यांच्यासाठी मी लढाई करायला लागलो, मी प्रेयर करायला लागलो. त्या लोकांनी दहशत बसायला. सुसीना सिस्टर आहे म्हणून लय उडी मारायला ते लोक. सुसीना सिस्टर बाजूला म्हणून लय भाषा बदलली. सुसीना सिस्टर बरोबर तुला लय धैर्य आलं, लय धमकी देतेस. हालेलुया. हालेलुया. किती छान ना, छान की नाही? हालेलुया. छान. कारण ज्यांना कुणी नव्हते बोलायला त्यांच्या जीवनामध्ये मरत होत्यात पापात, नाशात मरत होते. नवरा चुकला मी चुकतो, आई बाबा चुकला मुलं चुकलं, सगळे पापात. असं देवाने कृपा पुरवली. एक काळा त्याच्या जबड्यातून बाहेर झालं. वाचवली, एकाला वाचवली, दुसऱ्यांना वाचवली. आता मोठ्या जाळी टाकली मोठ्यावर. त्याला काय समजेना, ना पाणी ते ना जमिनीवर. कुठे आहे समजायला? पाणीत पण नाही जगायला, जमिनीवर पण नाही कोणी कापून खायला. कुठे आहे? नेट मध्ये. काय धोकं का? मासे धरल्यानंतर जाळीत आहे. एकतर पाण्यात असलं की तो बिचारा जरा तरी पाणी पी तिकडे करतो, श्वास घेतो. कारण पाणीतच त्यांना ऑक्सिजन असतो. तिथं पण नाही. बाहेर काढली बाबा, मार्केटमध्ये गेलं कुणीतरी पटकन कापतात, फ्राय कर, आमटी कर, काहीतरी करून खातात. नाही पाणीत आहे ना कोणाच्या घरात गेलं, जाळीत आहे. काय व्हायलंय? भाषा समजाना काय बोलायला, त्यांना समजाना काय व्हायलंय. अशी दारं बंद केले देवानी. अशी जी बायकोला खोंडून घरात ठेवलेली ही काय लई वेगळीच करायला लागली. ही बाई आहे ना सुसीना सिस्टर. हालेलुया. हालेलुया. बायबल म्हणते नीतिमान लोकांच्या मुखातून पडणाऱ्या शब्दाच्या द्वारे पोट भरते.
जाते. हालेलुया, हालेलुया. ही पोट नाही, जीवनाचा पोट. मरणाऱ्या लोकांना जीवन प्राप्त होतो. म्हटलं ना, एक मुलग्यासाठी मी एवढा गेला आठवडाभर. लहानपणी चार मुलगा शाळेला जात असताना मुलांना सांभाळताना काळजीपूर्वक, हालेलुया, कुणाचा जीव आपण टाकून जाऊ नका. भले मुलगी असो मुलगा असो. आमच्या लोकांना मुलगा म्हणले की नाही त्याला काय होते, त्याला पण होते. हालेलुया. लक्षात घ्या, बायबलमध्ये सुरुवातीमध्ये तुम्हाला मध्ये शिकवलं, सुरुवातीमध्ये सगळी बायका सेफ होते. कुणी कुठल्या बायकोला बघायची नाही, कुठल्या बायकोला काय करायचे नाही. हॅलो, सुरुवातीला कुठल्या बायकोला कुणी काय करायचे नाही. बायका आरामात होते, सुखात होते, काय प्रॉब्लेम नव्हतं. पण पुरुषांना सोडायचे नाही. हालेलुया, हालेलुया. पुरुषांना सोडाय, पुरुष लोक पुरुषांना घेऊन रेप करायचे. वेगळं वाटतं. हालेलुया. बायबलमधल्या गोष्टी मी काही जगाचं सांगत नाहीये. ते स्पिरिट आज पण जगामध्ये काम करत आहे. ते आत्मा आज पण जगामध्ये काम करत आहे. तुम्हाला वाटते माझा मुलगा आहे, काय नाही, तुमचं मुलं सेफ नाहीये, तुमची मुलं सेफ नाहीये. एक छोटस मुलगा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकणारा मुलगा, मुलं खेळत होते. काय करत होते? मुलं खेळत होते. असं खुर्ची ठेवून वरनं एक खाली जायचं, कान एक वर यायचं, लपंडाव सारखं. तुम्ही इथं काहीतरी सैतान काम करतो मला वाटते. एक ठिकाणी 4-5 मुलं आहेत, खेळायला मुलं खुर्ची ठेवून उघड ग्राउंड मध्ये खेळायला. तुम्हाला वाटेल का या ठिकाणी सैतान काय करू शकतो? हॅलो, वाटते? तिथं सैतानाने गोड केला त्या ठिकाणी जीवनामध्ये. त्या ठिकाणी मुली नव्हते, फक्त मुलंच, फक्त मुलं. फर्स्ट स्टँडर्ड शिकणारा मुलगा भी काढले त्याच्या जीवनामध्ये पापाचा. मुलग्याला माहित होतं तो दोषी आहे त्या गोष्टीमध्ये. तो नाही दोषी, त्याने काही चुकला नाही. पर्पज आहे त्याच्यावर सैतानाने बी टाकलं. एक लक्षात, बी टाकतो ना त्याला पाणी कचतो, पोचतो करतो तो. छोटा मुलगा, फर्स्ट स्टँडर्ड शिकणारा मुलगा, जे बी त्याच्या जीवनामध्ये टाकलं सैतानाने, ते वाढत गेलं. समजलं त्याला काय वाढलं. 4थी पर्यंत गेला, नको त्या गोष्टी काढल्या त्याच्या जीवनामध्ये. तिथून म्हणजे काय करते सैतान, कच्च पाणी घालायला लागलं त्या झाडाला, हळूहळू घालत गेलं. मी काय सांगते, नीतिमान लोकांच्या मुखातून लोकांचं पोट भरतो, जीवन मिळतं. असं करता करता त्या मुलगा 35 वर्ष त्या तुलामध्ये, वेल एज्युकेटेड मुलगा, खूप शिकलेला मुलगा, देखणं पान पोरगा, सुंदर पोरगा असला. त्या त्रासात तो मुलगा एकच म्हणत येतो, का मी जगालो. असं नाही हा मुलगा काय पाप करणारा पोरगा नाहीये, हा काय व्यभिचार करणारा पोरगा नाहीये. समजाले? तुमच्या डोक्याचं पलीकडे आहे. तुम्ही विचार केले का असलं कसलं पाप असेल, असलं कसलं पाप असेल. तुमच्या डोक्याचा पलीकडचा विचार आहे ना. मग कुठल्या पोरगीबरोबर कधी व्यभिचार केला ना, कुणाला लव केला, काही नाही. पण तो स्वतः त्याच्यामध्ये जो पहिलीत असताना सैतानाने जे बीट टाकला, त्याचं कच्च पाणी घालून त्याला पोसून आज त्याला मोठा पाण्याचं झाड करून ठेवलं त्या पोरगीला. जेव्हा मी प्रे करते लेकरासाठी, मला दिसलं ते झाड भरून पडायला लागले. सैतानाचं पडत. लहानपणापासून 35 वर्ष वाढवलेल्या झाडापासून सैतानाचं किती अपेक्षा असेल. अगदी फ्रुट्स भरल्या, एक फळ घेऊन दुसऱ्याला ते बळी करणार. समजायला? एक फळ ते झाडाचे घेऊन दुसऱ्याला त्यामध्ये बळी करणार. असं करून त्या लेकराला एवढं पिडले. वेल एज्युकेटेड मुलगा, बायबल स्टडी, बायबल कॉलेज केलेला मुलगा, 4 वर्ष बायबल कॉलेज केला तो मुलगा, अभ्यासामध्ये टॉपर. हालेलुया. मला वाटते ख्रिश्चन मध्ये असं काहीतरी गोष्ट घडतात. मी काय म्हटलं तुम्हाला, चर्चेस मध्ये लोकांना वाटते होली 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 नाही. हालेलुया. बरेच काही चुकीच्या गोष्टी घडतात. त्या मुलग्यासाठी असं देवाने मला दाखवले, थोडं बोलला मला काही नाही, फक्त मला पवित्र आत्मा दाखवत होता.
त्या मुलगीने दुसरा त्याच्या बहिणीला सांगून ठेवला होता, मला माहिती आहे सिस्टरांना सगळं देव दाखवेल, माझा जो प्रॉब्लेम आहे सिस्टरांना देव दाखवेल. तिने जरी मला ओपनली माझं पाप काय आहे त्याने मला दाखवले तरच मी त्याच्याकडे ओपन होणार आणि मला माहिती आहे त्याच्यावर मला डेलिव्हरन्स आहे. आणि मी मुद्दामून त्याने काही सांगणार नाही, मी स्वतःहून काही सांगणार नाही. त्याला विचारलं, बाळ काय चाललंय तुझ्या जीवनामध्ये, बोल काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे बोल. एकच म्हणतो, यू आर अ प्रॉफिट सिस्टर, यू नो एव्हरीथिंग. तुम्ही संदेशले, तुम्हाला सगळं माहिती आहे. बाबा म्हणतो, डॅडी बघा काय म्हणायला लागले. एकच सेकंड मध्ये देवाने दाखवले काय प्रॉब्लेम आहे. एक सेकंड म्हणून असं म्हणून पाठवलं. आता डायरेक्ट तर आपण कसं म्हणणार हीच आहे म्हणून, इनडायरेक्ट असं पाठवलं असं आहे. तर तो म्हटला हा थोडंफार तसं आहे, जवळपास तसं आहे. आता यू असं बोलायला म्हणतो, डॅडी बोलू का डायरेक्ट. येस, त्याचं स्पेसिफिक जे पाप आहे त्याला मी टेक्स्ट करून पाठवले. तो म्हटला येस येस म्हणजे बाई असं एवढा लांब पण टेक्स्ट केला येस म्हणून. त्याला एवढा आनंद झाला की हे ना समजलं. त्याचं प्रार्थना करून सिस्टरनं जर समजलं की मला त्यांच्याकडून डेलिव्हरन्स आहे, तर मुलगा मरायचा, घरात बसायचा नाही, काय आत्महत्या करून मरू, काहीतरी करून मरू, कुठं तरी जाऊ. आता मला सांगा, बायबल माहित नाही तर गोष्ट वेगळ्या, बायबल माहित असताना 4 वर्ष बायबल कॉलेज केलेला पोरगा लाखो रुपये भरून असं त्या लेकराला मागच्या शुक्रवारी, या शुक्रवारी, त्या आदल्या शुक्रवारी फास्टिंग प्रेयर मधून गेलो. तुम्हाला माहिती, पहाटे 3 वाजता उठून मी प्रेयर केलेली. 3 ते 7:30 7 पर्यंत प्रेयर मध्ये, त्यानंतर स्वयंपाक करून प्रेयर लागलो, प्रेयर करून गेलो. त्यासाठी मी 4 दिवस मी त्याला त्याच्यात टेक्स्ट करायचा, मेसेजला बोलतो पण माझा फोन रिसीव्ह करत होता. आणि मला माहित होतं ज्या दिवशी तो फोन रिसीव्ह करणार तर डेलिव्हरन्स आहे, अजिबात रिसीव्ह करायचा. त्या दिवशी मी प्रेयर करतो कंटिन्यू. गुरुवारी रात्री पण प्रेयर केली, फास्टिंग प्रेयर तेव्हा बसून मी प्रेयर केलं. तेव्हा म्हटलं त्या लेकराने आज माझा मोबाईल उचलावा, माझा कॉल रिसीव्ह करावा. अजिबात नाही. शेवटी गेल्यानंतर परत एक पण मी कॉल लावलं, नाही उचलला. शेवटी म्हटलं माझं बाळाला सांगितलं, मग थोड्या दिवसांनी थोड्या वेळ मला मेसेज, सिस्टर आप नंतर मी तुम्हाला कॉल करतो. मी विश्वासाने वाट बघत होतो. 10 मिनिटं नुसतं पडलो असं, कॉल आला. उठून घेतली. तो म्हटलं सिस्टर तुम्ही रेस्ट करता, झोप आराम करा. नाही बाबा म्हटलं, तू मला पाहिजे. हालेलुया. जो कुठल्या गेट बसलास म्हटलं, तू मला पाहिजे, काय पण होतं म्हटलं. दुपारी 4 सव्वा 4 वाजता मी आमच्या गॅलरीत बसून तिथे जणं घराकडं त्याच्याशी जे बोलायला बसलेले, ना पाणी ना टाईम, काही माहिती नाही. जेव्हा झाल्यानंतर 7 वाजलं, किती 7 वाजलं. त्या पोरगेला बोलायला देत होता सैतान, त्याचा गळा दाबत होता. ते बोलायला देत गळा दाबत होता. तो म्हणला सिस्टर मला बोलायला येईना, पाणी घे म्हटलं, पाणी पी. मला म्हटलं सिस्टर मला वाईट वाटत असेल ना, काय वाटत असेल. म्हटलं तू बोलत जा म्हटलं, तू काही घाबरू नकोस, तू काही विचार करू नको, तुझा प्रॉब्लेम सांगत जा. मला कसं आहे रूट सकट काढायचे, कुठून सुरू झाली, काय झालं, वरचवर काय करू नको आहे. बोलून बोलून नंतर बघितलं 7 वाजून गेला. त्याची मम्मीने दार वाजायला लागली, बाळ चहा प्यायला ये रे, काय कर. त्याला वाटलं की घरात जाऊन झोपलं वाटतं एवढा वेळ. तो सांगितलं सिस्टरांचा कॉल, सिस्टरांनी कॉल करणार आहे, त्याची मम्मीला बोलला. आणि यो 6 मम्मी म्हटली दार वाजायला. म्हटलं सिस्टर मम्मी आली. मग मम्मी बघितली, अजून कॉल होत आहे, हो दे तुझं डेलिव्हरन्स आहे, करू दे, जाऊ दे तुझं काम. मम्मीने पण निघून गेली. त्यानंतर प्रेयर केली, तुम्हाला पटणार नाही, 8 दिवस तो मुलगा झोपू नये. काय झालं, 8 दिवस. एवढं 35 वर्ष जे अंगात सैतान शिरलेला होता, डेलिव्हरन्स मिळाल्यानंतर सगळं पडून गेलं. तो म्हणतो मला शक्तीच नाही, रिकामी झालो, हलकं पडलं, पूर्ण व्हॅक्यूम भरलेलं आहे, आतून पोकळ वाटायला लागलं. म्हटलं ए बाळ, म्हटलं तू डेलिव्हरन्स मिळालं, आता तुरी पोकळ आहे ना, वचनाने भर, नाहीतर घरी बसायचं नाही, घरी थांबायचं नाही, वार फिरायचं, कुठं पण फिरायचं. हालेलुया. काय सांगते, नीतिमान लोकांच्या मुखातून पडणाऱ्या शब्दामध्ये काय आहे, पोषण. हालेलुया. मरणारा आपल्याला पोषण मिळाला, मरणारा आपल्याला देवाने वाचवली. पुढचं वचन त्यामध्येच पुढचं लाईन
घरामध्ये गोंधळ का होतो? मी काय बायकांना म्हणतो, शांत बसा, शांत बसा. सिद्ध करून दाखवायची गरज नाहीये. आम्हाला सगळी काय माहितीये काय, काय पण केलं ना, लोक नाव ठेवले ना, नाही नाही मी असंच केलं होतं, मी असंच केलं होतं, बोलत नाही, बोलू दे की. हालेलुया. 2 मिनिटं शांत घ्या आणि क्लास पण करून घ्यायची, मनाला लावून घ्यायचं नाही. जेवढा हसून टाळशील ना तेवढा आनंदी राहशील. हालेलुया. सगळ्या गोष्टी जर ऐकत मनाला घेऊन बसला की नाही, काय करा नाही, अक्कल शून्य लोक बडबड, एवढा करून दिसत नाही, एवढा करून समजत नाही, एवढा करून काय बोलतात, बडबड. पुढे 22 व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, Amen. त्याच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. काय टॉपिक बघायला आम्ही? ख्रिस्ताचा स्थिर पायावर आपल्या घराने रचत जात आहोत. जे देवाचे ते देव त्यांना ओळखतो आणि जे देवाचं नाव घेणारे लोक दुष्कृत्यांपासून लांब राहायला पाहिजे. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, माणूस काय पाहिजे ते करतो. पैशासाठी करतो की नाही? काय पाहिजे? पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. परमेश्वर म्हणता, परमेश्वर ज्याला समृद्धी देतो त्याबरोबर तो आणखी दुःख देत नाही. आता समजायला, समृद्धी बरोबर दुःख आहे जगापासून मिळालेला, पण जेव्हा देव ब्लेस करतो त्या समृद्धी बरोबर तो आणखी दुःख देत नाही. देवाचा ब्लेसिंग आनंदाची आहे. जेव्हा देव आपला पुरवठा करतो त्याबरोबर तो आणखी दुःख देत नाही. आज बघा, किती पैसे कुठं कुठं लपून ठेवतात. तो रेट पडलेल्या घरांची स्टोरी कधी बघितला का? पाण्यात लपून ठेवतात, भिंतीमध्ये लपून ठेवतात. आता आम्ही पण सुरुवातीला लपून ठेवलं, पण असं नाही बाबा. बोललो होतं ना तुम्हाला सुरुवातीला, ब्रदर पण घाबरून, पण एवढं काय नव्हतं आपल्याकडं, थोडंसं होतं, ते पण भिंती पुढे लपून ठेवायचे. ही असं नाही, भिंती खोदली की सगळा पैसाच पैसा, स्विमिंग पूल आत गेले की पैसाच पैसा, सोनाच सोनं. घरचं स्विमिंग पूल याला कोण बघतात? दुःख एवढं त्याबरोबर. बायबल काय म्हणते, जेव्हा परमेश्वर समृद्धी देतो त्याबरोबर तो आणखी दुःख देत नाही. तुमच्या हातामध्ये काय दिला त्याचा काय तुम्हाला उपभोग देतो. तुमच्या जवळ काहीतरी आहे त्याचा आनंद तुम्ही उपभोग घ्यायला देतात. आता समृद्धी, फॉर एक्झाम्पल शुगर फॅक्टरी, किती मोठं ब्लेसिंग. फॅक्टरी आमचा, फॅक्टरी बिचारा तोंड साथ होतं काढू शकत आहे की नाही? ह्याला देवाचा शोध म्हणतात का? गरीब बिचारा दिवसभर राबून काम करतो, तेवढं चहा पुरतं बघा, तेवढा साखर मिळाली, चहा केला, मस्त पैकी कपभर चहा मारली, ह्याला आशीर्वाद म्हणतात. कशाला आशीर्वाद म्हणतात? फॅक्टरी पण तोंडात घालू शकत नाही, याला आशीर्वाद म्हणतात का? सुखात बसून मस्त साखराचा चहा प्यायला, हा भजी आणि चहा, त्यालाच आनंद म्हणतात. काय म्हणतात? हालेलुया. हा तो उलाढाल करून करून घेतलेला मिळवलेला गोष्ट आहे, त्याला आशीर्वाद नाहीये. पण ज्याला देव देतो तो आणखी दुःख देत नाही. जे काही आमच्या जवळ आहे त्याला लागून दुःख आहे का जरा बघा. त्याचा उपभोग घ्यायला आम्हाला देव देतो की नाही बघा. त्याचा आनंद आम्हाला घ्यायला देतो की नाही बघा. जर नाही तर विचार कर, 2 मिनिटं थांबून, तेव्हा काय दे बाबा, बोलून तरी चुकीचं. आता बघा, ले लोक बघा, इसकी टोपी उसकी सर, उसकी टोपी इसकी सर, करून करून लुभाडून काय काय मिळवून ठेवतात. त्यांना सुख असते? अजिबात नाही. परमेश्वर जेव्हा समृद्धी करतो त्याबरोबर तो आणखी दुःख देत नाही. त्याचा ब्लेसिंग, हा ब्लेसिंग म्हणजे ब्लेसिंग आहे, प्रॉस्पेरिटी. हालेलुया. मनुष्य जो काटाटोप करून मिळवतो त्याबरोबर दुःख आहे. पुढे, मूर्खाला दुष्कर्म करण्यात मोज वाटते. बरोबर आहे की नाही? मूर्खाला दुष्कर्म करण्यामध्ये मोज वाटते, मजा वाटते. किती छान. लोक म्हणतात ना, असं करू नको, आणि जरा करून दाखवणार, आणि जरा ताठाने करून दाखवणार, आणि जरा कमडीने करून दाखवणार. यांना वाटते आम्ही शहाणे आहे. अजिबात नाही. हालेलुया. बायबल काय म्हणते, जो शहाणा आहे वाईटापासून लांब राहतो, मूर्ख मुद्दाम त्यामध्ये पडतो. तर काय म्हणते, मूर्खाला दुष्कर्म करण्यामध्ये मजा वाटते, मौज वाटते. पुढे, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. ना शहाणा माणूस काय करतो? शांत, ज्ञानाने शांत बसणे. आम्हाला काय बोलायचं नाही, लांबड लावायचं नाही, शांत. हालेलुया म्हटलं ना. काय 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 या दिवसामध्ये व्हायला लागलंय, जसे एका बाजूने एवढं जोरात खा,
बरं सॅटर्डे फास्टिंग केलं होतं दिवसभर. प्रेयर्स मध्ये गॅप होता ना, प्रेयर मध्ये सगळी गेल्या चहा प्यायला, कोण कुठं. मी तो अचानक मला एक कॉल आला, हैदराबाद मध्ये कॉल आला. 2 मिनिटात एक कट्टर गुंड 2 सेकंड त्याला गॉस्पल सांगितलं, प्रेयर केलं, डेलिव्हरन्स झालं. हालेलुया. हैदराबाद मध्ये कट्टर गुंड विदर्भी माणूस तो. त्याची बायको लई वर्ष म्हणजे मला 1.5 वर्षापासून लपून प्रेयर करायची, लपून प्रेयर करून घ्यायची. दुसऱ्या एका पोरगीपासून त्याला कॉन्टॅक्ट मिळालं. मग ती कधीतरी कट्टर हिंदू ते रेड्डी लोक असतात ना आपल्यामध्ये, एकदम पाटील कशी असतात रेड्डी तसली ती. आणि ती हळूच कधीतरी चोरून प्रेयर करून घ्यायची मुलांसाठी, त्यांच्यासाठी, घरात काहीतरी. नवरा लई दारू प्यायचा आणि 1 नंबर बोलू, असलं भांडायचं, असलं बोलायचं, गाण कुणाला ऐकायचं. माणूस दारू प्यायचं, त्याच्या 4 दिवस दारू पिऊन उलटी करून असं घरात पडायचं, पालतं काय त्याचं हे नाही. तसल्या माणसाला अचानक आणि काय माझ्या मनात आला माहित नाही. त्या दिवशी सकाळी मी ते प्रेयरला येत होतो, ती मला म्हटली, प्लीज आंटी माझ्या नवऱ्यासाठी प्रेयर करा, लई त्यांना बरं नाही. त्याला एकच म्हटलं, मला तुझ्या नवऱ्याशी कनेक्ट करून दे. ती घाबरून नवऱ्याची मागे करणारी पोरगी त्याला म्हटलं मला नवऱ्याशी, आणि ती केली. बरोबर आपलं प्रेयर्स आहे, बरोबर ते गॅप मध्ये फोन आला मला, बघितलं मिस कॉल पडलेला, पटकन लावली मी, 2 मिनिटात लगेच लावली. इथंच बसलो स्टेप्सवर, त्याला पूर्ण गोष्ट सांगितली. म्हणतात ना कधी कधी जी भाषा येतं ते पण चांगल्यासाठीच आहे. हालेलुया. बसून 5-10 मिनिटं त्यांना तेलुगूमध्ये गॉस्पल सांगितली, तेलुगूमध्ये प्रेयर केली. त्यांना डायरेक्टली बोललो, बाबा असं करशील तर असं होशील, असं केलीस तर असं होणार नाही म्हटला. प्रेज लॉर्ड म्हटला. हालेलुया. कट्टर गुंड माणूस. ती स्टेटस लावते कधी कधी, आता तेवढा मोठा कड्या, नाम बी मोडलेला, गळ्यात काहीतरी अशी, असं एकदम विचित्र माणूस. 10 मिनिटं बसलो, गॉस्पल सांगितलं, प्रेयर केलो. काल विचारलं कसं आहे तुझा नवरा, आंटी there are lots of changes in him आंटी. हालेलुया. लय बदल आहे आंटी त्याच्यामध्ये. आणि बायकोला मध्ये प्रेयर केलं, बरं वाटायला लागलं. जेवण जात होतं त्या माणसाला, जेवला व्यवस्थित आहे. काल म्हटलं एकदम प्रेशर वाढवलं, घाबरू नको म्हटलं, प्रेयर सुरू आहे, सगळं ठीक होईल. काल संध्याकाळी म्हटलं एकदम ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. हालेलुया. जिथं आम्ही देवासाठी पुढे जात असतो काम करण्यासाठी, तेवढा सैतान ना त्याला दाताखाली घालून जाऊ, मिक्सर मध्ये घालून पेस्ट करू, का ज्यूस करून पिऊ, असं तो वाट बघत असतो. घाबरायचं नाही. हालेलुया. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. हालेलुया. देव आपल्या पक्षाचा आहे. जे देवाचे त्यांना देव ओळखतो, देवाचे जे आहे त्याने देव ओळखतो. म्हणून म्हणतात देवाचं नाव घेणाऱ्यांनी दुष्कृत्यांपासून लांब राहायला पाहिजे. जेवढा मी व्यर्थ बडबड करतो तेवढा नको त्या गोष्टी आम्ही बोलतो की नाही. शांत बसा. काय होतं, समोरच्या व्यक्ती रागाने बडबड करून त्यालाच मी एवढं पण मी काय बोलतच नाही की म्हणणार तो काय म्हणणार. आता बघा, नवरा बायको दोघे आहेत. नवरा बायकोला पाहिजे तसा बडबडा, काय पण बोलतो, शिव्या देतो काय पण निंदा करतो काय, बोलतो काय, डाऊट धरतो काय. ही बायको गप्पच, लक्षच देत नाही, काय बोलतच नाही. नवरा किती बडबडणार हो, किती बडबडणार, लाज वाटणार त्याचं त्याला, आहे की नाही. नवरा बायकोचं झालं, बायकांशी, सासू सुनांशी, काय पण समोरची बडबड, शांत गप्प बसा, लक्ष देऊन उत्तर देऊ नका, उत्तर द्यायचं नाही. हालेलुया. आम्ही काय करतो म्हणजे, मी कुठं काय उत्तर दिलं, माझं बाजू मांडली, हे काय करत, माझं बाजू मांडली काय आहे, हा उत्तर आहे, बरोबर आहे की नाही. माझी बाजू मांडली, मी कुठं मांडलं, मी कुठं काय बोललो, माझी बाजू मांडली, असं नाही तसं आहे म्हणून. मग समजून यामध्ये माझ्याकडे बघा तोंड बघा कशी बोलते बघा. हालेलुया. 2 मिनिटं शांत बसायची, बडबड करून ऐकायचं नाही. त्यावेळेला ना तुम्ही धन्यवाद येशू म्हणायचं, थँक्यू जेस म्हणायचं आणि गाणं म्हणायचं. जोरात पण नका, नाही तर लेक बोलून सासूला बडबड मच्छीला जाऊन सिस्टरला सांगितलं गाणं म्हणायचं. हा येते सगळे येतं. आत्ताच मागच्या वेळेला एका माझं पोलीस वेग केला होता आणि कोण येतील माहित नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणत ही जे कनेक्शन तिथं पाहिजे कायम. इथं काय पण मध्ये काय फरक पडत नाही.
माझी मुली बिचारी एवढं माझ्या सोबत लागते ना, काय काहीतरी सांगत असते, मॉम तेरे को पता है ये ऐसा हुआ वैसा हुआ, असं झालं तसं, लय सिरियस मॅटर सांगते मी. म्हणून तुला असं वाटत नाही, मला म्हणते तुला असं वाटत नाही, तू सगळ्यांशी बोलत असं तर माझ्याशी बोलत, मी बदलू म्हटलं, मी झालो तसं म्हटलं. मला कुठली गोष्ट सिरियस वाटत नाही. उलट असं जे पापात अडकलेले लोक आहेत त्याच्याबद्दल मला आवेश वाटतो. ह्यो पाप असं मी म्हणत नाही, कुठलेही पाप असू दे, कुठलेही दुःख असू दे, कुठले आजार असू दे, कुठले कष्ट असू दे, माझं एक त्या लोकांना त्यातून खिचायचं बाहेर. आणि मला माहिती आहे मला काय होत नाही, मला माहिती आहे मला काय होत नाही. मी माझ्या बाबामध्ये सेफ आहे. हालेलुया. माझ्या बाबामध्ये मी सेफ आहे. कोण इकडून मारू दे, कोण तिकडून मारू दे, वर्ण मारते, पाठवून काही फरक पडत नाही. हालेलुया. बाबामध्ये मी सुखरूप आहे, सेफ आहे. म्हणून मला माहित आहे ते स्थिर पायावर माझं घर मी बांधत आहे, माझा पाय ठणठणणार नाही. हालेलुया. खिचत असताना मी जर स्ट्रॉंग नाही, खिचत मी तिकडे जाईन. तर तुम्ही सांगा, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकणारा मुलगा 35 इयर्स या गोष्टीमध्ये तो फेस करते, काय त्याचं एज असेल? 38, 39. वेल एज्युकेटेड मुलगा, सुशिक्षित मुलगा. मी बोलताना बाळ शिवा बोलत नाही. हालेलुया. बोलताना बाळ शिवा मी बोलत नाही. बाळ काळजी करू नको, कोणी असू दे, सगळे मोठे मोठे सगळे असल्याच लोकांना मोठे मोठे मासे माझ्या आडीत येतात. तसं ते छोटे छोटे नाही, हे छोटे पिल्ले तर माझेच येते ना काय. हालेलुया. हालेलुया. बायबल काय म्हणते? त्या पायावर आम्ही आमचं घर असले जात असताना विश्वासामध्ये स्थिर पाहिजे. जे देवाचे आहेत त्यांना देव ओळखतो. देवाचं नाव घेणाऱ्या लोकांनी दुर्भाषांपासून स्वतःला राखावे, दुष्कृत्यांपासून स्वतःला राखावे. जे स्वतःला राखतात ते मूर्खपणाने पाप करतात, वाईट करतात आणि वाईट करून घेतात, स्वतःचा नाश करून घेतात. आमचं वाईट व्हावी म्हणून देवाने आम्हाला निवडले, त्यांचं चांगलं व्हावी म्हणून देवाने निवडले. हालेलुया. पुढे 24 वर्ष वाचायचं आहे. दुर्जन ज्याला भितो ते त्याचवर येईल आणि धार्मिकाची इच्छा पूर्ण होते. हालेलुया. रिपीट करते. दुर्जन ज्याला भितो ते त्याचवर येईल. हालेलुया. दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल. येतो की नाही? त्यांना 12 महिने भीती असते, मला काहीतरी होणार, मला काहीतरी होणार. आणि ते दुर्जन त्याची मुलं कधी ब्लेसेड होणार नाहीत. हालेलुया. समजाले? हॅलो. जे दुर्जन आहेत त्यांची मुलं कधी आशीर्वादित होणार नाहीत. का त्यांना जे दुसऱ्यांचा दुर्जनपणा करून का दुसऱ्यांचा नाश करतात, ते त्यांचा नाश करतो, ते त्यांचा नाश करतो. स्पष्टपणे म्हणते, दुर्जनांचा ज्या गोष्टींना भीती असते ते त्यांच्या जीवनामध्ये घडते. भीती 2 प्रकारच आहे. हालेलुया. 2 प्रकारची भीती आहे. तुम्हाला क्लिअर करून सांगत आहे. योबाला पण भीती होता. हालेलुया. योग 3:35 मध्ये योबाला पण मनामध्ये कायम भीती होता, माझी मुलं काहीतरी करणार, माझ्या मुलांचं काहीतरी वाईट होणार, वाईट होणार, वाईट. ते झालं. हालेलुया. ते झालं. आम्ही घाबरू नाही. मग मी काय म्हटलं, चुकीच्या गोष्टी बोलून, चुकीचा विचार करून, आमचं वाईट करून घेण्यापेक्षा आम्ही चांगलं बोलून आम्ही ब्लेसेड व्हायला पाहिजे. शब्दामध्ये आमचा पावर आहे. योग काय म्हणायचं काढले का? योग 3:35. मला कशाची भीती वाटली तर ते मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर ते मजवर येते. हालेलुया. काय म्हणते योग या ठिकाणी? कशाची मला भीती होती ते माझ्यावर येते, ज्याच्या गोष्टीला मला थरकाप सुटते ते माझ्या जीवनामध्ये घडते. घडले की नाही? घडले की नाही योगाच्या जीवनामध्ये? काय लोकांना बसता उडता भीती, दडपण, टेन्शन. इकडं दुखलं झालं वाटतं मी जातो वाटतं वरती, इकडं दुखलं पाठीला काहीतरी झालं मला आता जातो मी, हात दुखलं काहीतरी झालं मला, पाय दुखलं काहीतरी झालं मला. अरे हालेलुया. काय सांगते बायबल? ज्याची मला भीती होती ते माझ्या जीवनात झालं, ज्याच्या गोष्टी मला थरकाप सुटत ते माझ्या जीवनामध्ये घडलं. योगाचं साक्ष आहे. काय योग घाबरायचा? सुरुवातीपासून मी जरी वाचला पहिल्या अध्यायापासून, योगाला कायम भीती होती माझी मुलं गेट टुगेदर करायच्या. 10 मुलं
है ना? सगळी मुलं एकत्रित यायच्यात, बहिणीनं पण बोलायच्यात, सगळ्यांना आपल्या घरात सगळे पार्टी करायच्यात. मग बाबाला टेन्शन, मुलं सगळे एकत्रित झालं, पार्टी करत, काहीतरी पाप केलं वाटतं, काहीतरी करणार वाटतं. मग त्यावेळी त्यांनी काय करायच्यात, बळी अर्पण करायच्यात त्यांच्या बापासाठी प्रायश्चित्त म्हणून. सकाळी उठून सगळ्यांना बोलून यज्ञ अर्पण करायच्या. पण झालं काय, सगळे गेले, जे त्यांच्या मनात भीती होतं ते झालं. इथं काय म्हणतात, दुर्जन पण ज्या गोष्टीला घाबरतो ते घडते. दुर्जनाला काय मनामध्ये भीती असते, त्याला शांतीने राहू शकत नाही. दुर्जनाच्या मनामध्ये रखरख असतो, काळजी असतो. पण योग धार्मिक नीतिमान मनुष्य असता सुद्धा हा वेगळ्या प्रकाराचा आहे, जसं तुमच्या मनामध्ये असतो. माझी मुलं बाहेर आता कॉलेजला गेली, पण मुलगी काय केली काय माहित, कुणाला बघितली काय माहित, कुणाला बोलायला लागली काय माहित, कुणाबरोबर काय करायला काय माहित. हालेलुया, आहे की नाही भीती? सांगा, बायबल काय सांगते? हे योबाचा भीती वेगळ्या प्रकारच्या भीती, दुर्जनाचा भीती वेगळ्या प्रकारच्या भीती. पण योबाच्या भीतीला पण शासन झालं, वाईट झालं. आणि दुसरी गोष्ट, योबाला अधिकार होता. हे लोक म्हणतात योबाने देवानेच केली, देवाने सैतानाला परमिशन दिली, पण याला अडवायचं काम होतं ना, देवाने काम केली नाही. सैतानाला देवाने परमिशन दिली, तो येऊन इथं लुडबुड करायला लागला. योबाला हक होता की नाही? एवढं ज्ञान नव्हतं तेव्हा, बायबलचं एवढं नॉलेज नव्हता, एवढं वचन नव्हता, नवीन लोक होते, सुरुवात, येशू नव्हता तेव्हा, लोकांना येशू पण माहित नव्हतं, काय माहित नव्हता. पण त्याला एवढा हक्क होता, एवढा अधिकार होता. योबाचा दुःख 6 महिन्याचा होता. किती महिन्याचा? हालोहाल केले त्याला सैतानाने, हालोहाल. ज्याची मन त्याला भीती होती ते सगळं त्याच्या जीवनामध्ये घडलं. पण एक मात्र योबाने चांगलं केले, बायकोला सोडला नाही, दुसरी बायको केला नाही. बायको म्हणले जा शाप दे वर जा, तरी पण नाही. त्याच बायकोपासून परत सगळं झालं. त्यानंतर परत 110 वर्ष जगलं. हालेलुया, त्यावरून ब्लेसिंग्स आहे. पण इथं म्हणतात जो दुर्जन आहे, ज्याची म्हणून त्याला भीती आहे, त्याच्या जीवनामध्ये घडते. दुर्जन काय काय म्हणतो, मी बाहेर गेले की मरतो वाटतं, कोणतरी मला उडवतात वाटतं, कोणतरी मला काहीतरी होते अशा गोष्टी. ज्याच्या मनामध्ये जे वाईट करतो त्याला ते घडते, त्याच्या जीवनामध्ये होते. पुढे आणि धार्मिकाची इच्छा पूर्ण होते. हा, धार्मिकाची इच्छा काय होतं? पूर्ण होतं. बायबल काय म्हणते? जे देवाचं नाव घेतात ते सर्व वाईटापासून लांब राहावे. का ते बाबा स्ट्रिक्टली आम्हाला बोलतात की जे आम्हाला समजत नाही, पण जे पाप लोक करतात त्याचं त्यांना भोगायला लागते प्रियांनो. समजायला? त्यावेळेस तात्पुरतं शासन नाही झालं म्हणून ते वाचवे असं होत नाही, पण त्याचं शासन त्याच्या जीवनामध्ये होते. छोटं एक्झाम्पल बघूया. मार्क शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये, मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 22 वचनापासून 26 वचनापर्यंत आपण वाचूया. मार्क 8:22 to 26 वाचूया फटाफट. मार्क याचा 8वा अध्याय 22 पासून पुढे. इथे एक आंधळ्याची गोष्ट आहे, जर लक्ष पुरवलं का? हा, मग ते बेथसेदा येथे आले, तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावे असे त्याला विनंती केली. तेव्हा त्यांनी त्या आंधळ्याला हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते का? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत.